ते असं झालं आहे, म्हणजे त्याला उल्लेख जर करायचा आहे MRI CT स्कॅनचं, तर 2 दिन की चांदनी फिर अंधेरी रात. आलं बघून एक्सरे काढून जातो, नाही आलं अजून उद्या यावं लागतं. आता खेड्यापाड्यात लोक येते ते त्यांना एवढं उशीरनं बसले तर लय त्रास होतो. आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं ते पहा. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लाईट गेल्याने एक्सरे विभागात अनेक रुग्णांचे हाल झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे देखील OPD विभागात जनरेटरची उपाययोजना नसल्याने रुग्णांना सकाळपासून एक्सरे विभागासमोर बसावे लागले. सिव्हिल हॉस्पिटल येथे सोलापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर कर्नाटक व इतर राज्यातील लोकही येथे उपचारासाठी येत असतात. सदरेल ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी रुग्णांनी केली. याबाबत रुग्णांनी अधिक माहिती सवेरा न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे, ती पाहूयात. यल्लप्पा बनसोडे, कुरगोटवरून, दक्षिण सोलापूर. एक्सरेसाठी गुडघ्याला दुखायला त्यासाठी एक्सरे काढायचं. किती वेळ झाला आपण इथे बसलेले? उशीरला आहे, सकाळी आलो आम्ही. जनरेटरची वगैरे काय व्यवस्था नाही? जनरेटर नाही, व्यवस्था नाही. सर याच्यावर आमदार मंत्रीच काय तर प्रशासन करावं. आता खेड्यापाड्यात लोक येते ते त्यांना एवढं उशीरनं बसले तर लय त्रास होत आहे. आता किती तर लोक येऊन बसून गेले ते. आम्ही 2 वाजेपर्यंत येतो म्हणले ना, आम्ही 2 वाजेपर्यंत बसतो. आलं बघून एक्सरे काढून जातो, नाही आलं अजून उद्या यावं लागतं. एवढं लांबून आपण उतरणार अजून? मग काय करतो सर, पायच त्रास व्हायलाय, चालायच होईना. काय दुसरी उपाययोजना करण्यात आली का? इथं बंद आहे, तिथं करा असं? ती काय नाही सर झालं. मी इथंच पाठवलं, तिथंच येऊन बसलो मी. ते एक्सरे काढून या. हा मी सकाळी इथलं 8ला आलो असतो. 8ला येऊन बसलो. नमस्कार, मी निलेश श्रीनिवास संगेपाग, आम आदमी पार्टी सोलापूर शहराचा युवा अध्यक्ष. काही वेळापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे एका कामानिमित्त आले असताना असे पाहावयास मिळाले की खूप वेळेपासून तिथे जे रुग्ण आहेत ते एक्सरा करण्याकरिता तिथे बसलेले आहेत, ताटकळत बसलेले आहेत. मात्र लाईट नसल्यामुळे एक्सरा करण्यामध्ये विलंब होत आहे. तिथे जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये अनेक रुग्ण हे क्रिटिकल आहेत, अनेक रुग्णांचे कुणाच्या हाताचा त्रास आहे, कुणाला पायाचा त्रास आहे. अशा वेदनांमध्ये सुद्धा त्यांना तिथं ताटकळत उभं राहावं लागतं आहे, बसावं लागतं आहे. ही बाब अतिशय खेदजनक आहे, निंदाजनक आहे, निषेधार्ह आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच मी आम आदमी पार्टीच्या वतीनं डीनना निवेदन दिलं होतं लेखी, की शासकीय रुग्णालयामध्ये स्वच्छता नीट नाही आहे. MRI मशीन ते असं झालं आहे, म्हणजे त्याला उल्लेख जर करायचा आहे MRI CT स्कॅनचं, तर 2 दिन की चांदनी फिर अंधेरी रात अशा प्रकारे इथला कारभार आहे. म्हणजे 2 दिवस MRI मशीन CT स्कॅन मशीन चालू असतं आहे, परत अंधेरी रात असतं आहे. मग ती रात कधी उजडेल? एखादा जर सामाजिक कार्यकर्ता आवाज उचलला तरच ती रात उजडते, नाहीतर मग ते तसंच राहतं आहे. MRIचे CT स्कॅनचं तसेच इतर अनेक समस्यांसाठी आम्ही इथं निवेदन दिलं आहे. मात्र कुठल्याही पद्धतीचं हालचाल हे डीन करताना दिसत नाहीत. खरं तर आरोपांमध्ये अडकलेला डीन सोलापूरच्या बळी लागला, सोलापूरकरांच्या हाती लागला आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीचं लक्ष देत नाहीत. अतिशय म्हणजे एखादा पेशंट जर तिथे बोलायला सुद्धा गेला, तक्रार करायला गेला, तर अतिशय उद्धटपणे इथले कर्मचारी, इथले डॉक्टर, अधिकारी बोलतात. तुमचा पेशंट चांगला करायचा असेल तर हळू आवाजात बोला, तुमचा पेशंट आमच्याकडे आहे, अशा प्रकारची धमक्या देतात. त्यामुळे ही परिस्थिती बदलली पाहिजे. जर नाही बदलली तर आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही थेट आंदोलन करू, आमरण किंवा निषेधार्ह प्रतिकात्मक आंदोलन करू असा मी इशारा देतो. धुंडीबापूर. काय नाव आपलं? मदन धुंडीबापूर. काल इकडे ते मंडळीला घेऊन दवाखान्याला. एक्सरे काढण्यासाठी आलता तो? हा, एक्सरे. काय झालंय तर? अजून लाईट बंद आहे म्हणून सांगाले. किती वाजता आलता तुम्ही? 11:30 सव्वा 11ला आला. कधी चालू ना काय सांगितलं? आज बुधवारमुळे लाईट एकंदरीत येते नाही, ती 2 वाजता 2 वाजेपर्यंत वाट बघा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.